एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। एप्रिल 2023 मधला आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान। सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिली न्यूज आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथ नावाचं एक ठिकाण आहे। त्या औंढ्या नागनाथच्या जवळच त्या ठिकाणी एक उपक्रम राबवला जातोय, ज्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे, ती म्हणजे लायगो इंडिया वेधशाळा। बेसिकली ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या असतात, आपण त्याला गुरुत्वीय लहरी म्हणतो, त्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारची वेधशाळा त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। जगात आतापर्यंत 2 वेधशाळा बांधण्यात आलेल्या आहेत। दोन्हीच्या दोन्ही वेधशाळा लायगो नावाच्या त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आहेत। आता ही लायगो इंडिया आहे, ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उभारली जाते। सो जगातली ही तिसरी एकूण लायगो वेधशाळा त्या ठिकाणी आहे आणि भारतातली पहिलीच त्या ठिकाणी आहे। ओके, बघूयात आपण काय प्रकार आहे। लायगो इंडिया वेधशाळा केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढ्या नागनाथ जवळ अशा प्रकारची वेधशाळा म्हणजे ऑब्झर्वेटरी उभा केली जाणार आहे। मला असं वाटतं की साधा सिंपल प्रश्न आयोग विचारू शकतं की लायगो इंडिया नावाची वेधशाळा खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये उभारण्याचं प्रस्तावित आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 2600 कोटी रुपये इतका खर्च आहे। 2030 पर्यंत बांधणी पूर्ण होणार आहे। फक्त क्षेत्र माहिती असू द्या किती आहे, तर हे क्षेत्र आहे 225 हेक्टर। 225 हेक्टर वरती अशा प्रकारे ही वेधशाळा त्या ठिकाणी पसरलेली आहे। काही प्रातिनिधिक चित्र मी त्या ठिकाणी दिलेले आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की कशा प्रकारची ही वेधशाळा असणार आहे। दोन्ही बाजूला 4 किलोमीटरचे बोगदे त्या ठिकाणी खणले जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा त्या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे। ओके, सो लायगो म्हणजे काय, तर लायगो म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्स। त्याच्यामध्ये तुम्हाला LIGO असे त्या ठिकाणी दिसतात बघा। ओके, ऑब्झर्वेटरी। ओके, सो लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी असं त्याचं पूर्ण नाव आहे। केंद्र सरकारने 2016 मध्ये तत्वतः मंजुरी दिली होती। अमेरिकेतील लायगोच्या 2 वेधशाळांनंतर उभारण्यात येणारी जगातील ही तिसरी वेधशाळा आहे, म्हणजेच महाराष्ट्रातली किंवा भारतातली ही पहिलीच वेधशाळा आहे। याचा उद्देश काय आहे, नावाप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल वेव्सचा त्या ठिकाणी अभ्यास करणं। याच्यामध्ये 4 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे त्या ठिकाणी बांधले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी काही लायगो इंडिया नावाची वेधशाळा आहे, त्याच्या उभारणीमध्ये 3 संस्थांनी त्या ठिकाणी इंटरेस्ट घेतला आहे किंवा 3 संस्था मिळून त्या ठिकाणी अशा प्रकारे ही लायगो इंडिया वेधशाळा उभं करणार आहे। एक आहे पुण्यामधली आयुका नावाची संस्था। आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स। तुम्ही आयुका लक्षात ठेवलं तरी काय अडचण नाही। नंतर गांधीनगरमधली इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च आणि इंदोरमधली राजा रमन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी। तुम्ही त्यातला प्लाझ्मा रिसर्च शब्द लक्षात ठेवा, राजा रमन्ना लक्षात ठेवा आणि आयुका। सो हे 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून परीक्षेला जर तुम्हाला विचारलं पुढाकार घेणारे संस्था तर ते तुम्हाला कळून जाईल। ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे। सो लायगो इंडिया वेधशाळेचं ठिकाण आपल्याला चांगलं माहीत पाहिजे, हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथ जवळ। ओके, येस। हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील। या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा। त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा, स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता। धन्यवाद। नंतर आहे बघा राष्ट्रीय क्वांटम मिशन। ओके, जे काही क्वांटम कम्प्युटर आहे त्या क्वांटम कम्प्युटरच्या विकासासाठी अशा प्रकारचं क्वांटम मिशन त्या ठिकाणी केंद्र सरकारनं सुरू केलेलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे राष्ट्रीय क्वांटम मिशन जे आहे, बऱ्याच वेळेला आयोग टेक्निकल प्रश्न विचारत नाही, आयोग साधा सिंपल प्रश्न विचारेल। एक, या क्वांटम मिशनसाठी किती खर्च प्रस्तावित आहे। 2, या मिशनसाठीचा कालावधी किती आहे। सो तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे। मी दोन्ही आकडे लक्षात दिलेले आहेत बघा, जर आयोगाने राऊंड फिगर विचारलं किंवा एक्झॅक्टली विचारलं तरी। ओके, 6003.65 कोटी किंवा राऊंड फिगरमध्ये 6000 कोटी। ओके, त्यामुळे तुम्ही हे चांगलं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला 6000 आपोआप लक्षात राहील।
6,003.65 कोटी इतक्या खर्चाची तरतूद या क्वांटम मिशनसाठी करण्यात आलेली आहे 2023-24 ते 2030-31 या 8 वर्षासाठी या मोहिमेचा कालावधी असणार आहे. सो 8 वर्ष आणि 6,003.65 कोटी इतका खर्च त्या ठिकाणी आहे. समर्पित म्हणजे डेडिकेटेड क्वांटम मिशन असणारा भारत जगातला 7वा देश ठरला आहे. याच्यापूर्वी 6 देश जे डेडिकेटेड क्वांटम मिशन सुरू केलं ते पण त्या ठिकाणी दिलेले आहेत. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, फिनलँड, चीन आणि ऑस्ट्रेलिया. हे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही. प्रश्न विचारताना आयोग म्हणू शकतं की राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू करणारा भारत जगातला कितवा देश आहे. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. 7वा देश लक्षात ठेवायचा आहे. 6 देश कुठले होते एवढं महत्त्वाचं नाही. त्यामुळं ही ओळ जी आहे किंवा हे लक्षात राहिलं नाही तरी काहीही हरकत नाही, कारण आयोग तुम्हाला तिथं प्रश्न विचारू शकतं. ओके, येस. नंतर या मोहिमेचं नेतृत्व जबाबदारी कुणाकडे आहे, तर जो काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. क्वांटम तंत्रज्ञानाच्या आधारे अत्यंत सुरक्षित पद्धतीने सर्वात जटिल समस्या सोडवू शकणारे फिजिकल क्युबिट तयार केले जाणार आहेत. सो याच्यामध्ये बेसिकली काय केलं जाणार आहे, तर फिजिकल क्युबिट संगणक तयार केले जाणार आहेत, म्हणजे क्वांटम कम्प्युटर्स तयार केले जाणार आहेत. आता हे क्वांटम कम्प्युटर्स म्हणजे तर काय, तर अतिशय सुरक्षित पद्धतीने सर्वात जटिल समस्या त्या ठिकाणी सोडवू शकतात, ज्याचा वापर बऱ्याच क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. मग सॅटेलाइट मॅपिंग असेल, तुमचं मेडिकल डिपार्टमेंट असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, इथं त्याचा क्वांटम कम्प्युटरचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. सो फिजिकल क्युबिट संगणक म्हणजे काय, तर असे कम्प्युटर जे अतिशय सुरक्षित पद्धतीने सर्वात जटिल किंवा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सोडवू शकतात. आता पुढील 8 वर्षामध्ये किती क्षमतेचे क्वांटम कम्प्युटर विकसित केले जाणार आहे, तर 50 ते 1000 क्युबिट क्षमता. लक्षात ठेवा, इथं आयोग प्रश्न विचारू शकतो की किती क्युबिट क्षमतेचे क्वांटम कम्प्युटर विकसित केले जाणार आहे, तर 50 ते 1000 क्युबिटच्या क्षमतेसह क्वांटम कम्प्युटर विकसित करणं असं त्याचं लक्ष आहे पुढच्या 8 वर्षांमध्ये. सो इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 6,003.65 कोटी, 8 वर्ष, भारत 7वा देश त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, आणि 50 ते 1000 क्युबिटच्या क्षमतेचे क्वांटम कम्प्युटर्स त्या ठिकाणी पुढच्या 8 वर्षामध्ये विकसित करण्याचं टार्गेट त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे बघा कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक अहवाल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स रिपोर्ट. सो बेसिकली ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत जे काही गुंतवणूक करणारे देश आहेत त्यांची ही क्रमवारी आहे. सो या AI मध्ये कोणकोणते देश जास्त गुंतवणूक करतात त्यांची ही क्रमवारी आहे. सो स्टॅनफोर्ड या विद्यापीठानं हा AI निर्देशांक अहवाल तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये 2022 मध्ये AI आधारित उत्पादनं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस उत्पादनं आणि सेवा देणाऱ्या स्टार्टअप्समध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या बाबतीत पहिले 3 देश म्हणजे काय, तर असे काही जे स्टार्टअप्स आहेत जे AI बेस्ड आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते प्रोडक्ट आणि सेवा देतात. सो कोणकोणत्या देशांनी अशा AI बेस्ड स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्याच्यामध्ये 1 नंबरचा देश आहे अमेरिका. अमेरिकेनं सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 2 नंबरला चीन आहे, 3 नंबरला युनायटेड किंगडम आहे. भारत या क्रमवारीमध्ये बऱ्यापैकी चांगल्या स्थानावर आहे. भारतानं पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजे 2022 मध्ये AI बेस्ड उत्पादनं आणि सेवा देणाऱ्या स्टार्टअप्समध्ये जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यानुसार भारताचा जगामध्ये 5वा क्रमांक लागतो. इथं आयोग प्रश्न विचारू शकतं. सो भारतानं किती गुंतवणूक केलेली आहे, तर पाठीमागच्या वर्षात $3.24 अब्ज इतकी गुंतवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. सो प्रश्न विचारताना एक हा निर्देशांक अहवाल कोणी काढलेला आहे, किंवा याच्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक कोणी केलेली आहे, किंवा या ठिकाणी भारताचा क्रमांक किती आहे, याच्यावरती प्रश्न आयोग विचारू शकतो. ओके, येस. नंतर आहे बघा सायबर गुन्हेगारीमध्ये म्हणजे सायबर क्राईममध्ये, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं एखाद्याला फसवणं, आपण त्याला सायबर क्राईम म्हणतो. सो सायबर क्राईमच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य जे आहे ते देशामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय मंत्रालयानं एक अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा सायबर गुन्हेगारीमध्ये 4था क्रमांक आहे. 2022 मध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या किती नोंदवली गेली, तर हा आकडा फार मोठा आहे बघा. 52,974 गुन्हे हे
सायबर गुन्ह्यांशी संबंधित होते जे नोंदवले गेलेले होते. हा आकडा नोंदला गेलाय म्हणून तेवढा आहे, कदाचित हा आकडा दुप्पट किंवा तिप्पट पण त्या ठिकाणी असू शकतो. हे सायबर क्राईम तुम्हाला काय प्रकार बघायचं असेल तर नेटफ्लिक्सवर जमताना नावाची एक वेब सिरीज आहे, जिथं काही लोक फोन करून लोकांच्या अकाउंटमधले पैसे त्या ठिकाणी आपल्या अकाउंटमध्ये वळते करत असतात. सो सायबर क्राईमचे बरेच प्रकार त्या ठिकाणी आहे. सो लोकांना ऑनलाईन पद्धतीनं फसवणं त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. 52,000 गुन्हे त्या ठिकाणी नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. 1 नंबरचं राज्य कुठलं आहे तर तेलंगणामध्ये सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर उत्तर प्रदेश आहे, नंतर कर्नाटक आहे आणि नंतर महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे. सो आपण हे तर बघितलं की महाराष्ट्र त्या ठिकाणी 4थ्या स्थानावर आहे. ओके, येस. नंतर एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की देशात पहिल्यांदाच क्लोनिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गीर जातीच्या कालवडीचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आता आपल्याला टेक्निकली बघायचं नाही, कारण आयोग चालू घडामोडीला जेव्हा प्रश्न विचारतं तेव्हा टेक्निकली प्रश्न विचारत नाही, फार स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारतं. तुम्ही टेक्निकली जेवढं जाल तेवढं तो टॉपिक किचकट वाटायला सुरू होईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की काही लोक विचारू शकतात की सर क्लोनिंग म्हणजे वगैरे काय. सो आपल्याला क्लोनिंगमध्ये जायचं नाहीये, फार वेगळी टर्म त्या ठिकाणी आहे. सो क्लोनिंगच्या माध्यमातून गीर जातीच्या कालवडीचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. कालवड म्हणजे आपण त्याला फिमेल काफ म्हणतो. लहान आपल्या कशा माणसांमध्ये आपण मुलगा किंवा मुलगी झाली म्हणतो, तसं जे कालवड किंवा गीर जातीची जी काही मुलगी आहे त्याला आपण कालवड त्या ठिकाणी असं म्हणू शकतो. सो गीर कालवडीचा जन्म क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे पहिल्यांदाच भारतामध्ये झालेला आहे. आणि ही जी काही क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आलेली कालवड आहे तिचं नाव काय आहे असा आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. सो देशात प्रथमच क्लोनिंग तंत्रज्ञानाच्या आधारे गीर कालवडीचा जो जन्म झालाय त्याचं नाव आहे गंगा. गंगा असं तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल या ठिकाणी हा प्रयोग झालेला आहे. 32 किलो वजनाची ही कालवड त्या ठिकाणी आहे. क्लोनिंगसाठी गीर आणि साहिवाल या 2 गायीच्या जातीचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला. नंतर होल्स्टियन फ्रिजन ही जात त्या ठिकाणी वापरण्यात आली, ज्याच्यामध्ये डेव्हलप झालेला एम्ब्रिओ त्या ठिकाणी टाकण्यात आलेला होता. सो बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायच्या नाहीत, फक्त क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला आलेल्या गीर कालवडीचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे गंगा. सो इथं काही फोटोग्राफ्स टाकल्यात बघा, ज्याच्या माध्यमातून इथं गीर काऊ दिसते, इथं साहिवाल काऊ दिसते. गीर काऊमधून सोमॅटिक सेल्स काढल्या, इथून oocytes काढल्या, oocytes काढून इथं इन विट्रो त्यांचं फर्टिलायझेशन केलं, म्हणजे लॅबोरेटरी कंडिशनला त्यांचं फर्टिलायझेशन घडवून आणलं आणि नंतर काय झालं इथं एक एम्ब्रिओ तयार झाला. आणि जो तयार झालेला एम्ब्रिओ आहे तो त्या ठिकाणी एका क्रॉस ब्रीड काऊमध्ये टाकण्यात आला. क्रॉस ब्रीड काऊ म्हणजे काय, होल्स्टेन फ्रिजन हे क्रॉस ब्रीड काऊ त्या ठिकाणी आहे. आणि इथं तो एम्ब्रिओ टाकल्यानंतर इथं तिनं वाढायला सुरू केलं आणि त्याच्यानंतर गंगा नावाची जी काही फर्स्ट गीर क्लोन फिमेल काप आहे ती त्या ठिकाणी जन्माला आलेली आहे. ओके, येस. सो बेसिकली टेक्निकली मध्ये जाऊ नका जास्त, एवढंच लक्षात ठेवा क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे आधारित जन्माला आलेल्या गीर कालवडीचं नाव काय आहे तर गंगा. एवढं तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. नंतर देशातलं पहिलं डिजिटल सायन्स पार्क जे आहे ते तिरुअनंतपुरम या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे आणि त्याची पायाभरणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. देशातलं पहिलं 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस बंगळुरू या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे. टेक्निकली जाऊ नका, कारण डिटेलमध्ये मला पण हे जास्त सांगता येणार नाही. सिंपल सिंगल लाईनला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिजिटल सायन्स पार्क तिरुअनंतपुरम, 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस बेंगळुरू. नंतर दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते आणि ही भेसळ ओळखता यावी यासाठी IIT मद्रासनं एक उपकरण शोधून काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये केवळ 30 सेकंदामधली दुधातली भेसळ त्या ठिकाणी शोधून काढू शकते. आणि हे एक पॉकेट फ्रेंडली उपकरण आहे, म्हणजे तुमच्या नॉर्मल खिशामध्ये देखील बसू शकतं. सो असं कुठली संस्था आहे ज्यांनी दुधातील भेसळ शोधण्यासाठी एक उपकरण शोधून काढलंय? IIT मद्रास. नंतर MF हायड्रा. हे MF हायड्रा काय आहे तर नॉर्वेजियन कंपनी आहे नॉर्लेड. हिनं एक जगातील पहिली द्रव हायड्रोजनवर चालणारी फेरी म्हणजे एक जहाज सुरू केलेली आहे. सो जगातल्या पहिल्या द्रव हायड्रोजनवर चालणाऱ्या फेरीचं नाव आहे MF हायड्रा. ओके, सो हायड्रा म्हणजे त्या ठिकाणी पाण्यावर असणारी जी काही बोट आहे ती कशावर चालते? द्रव हायड्रोजन किंवा लिक्विड हायड्रोजनवर त्या ठिकाणी चालत आहे. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की टचलेस बायोमॅट्रिक कॅप्चर सिस्टीम म्हणजे काय? एखाद्या वेळेला तुम्ही जर
त्या ठिकाणी एखादी नोंदणी वगैरे करायची असेल तर बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी केली जाते आणि तिथं बऱ्याच वेळेला तुमचे थंब इम्प्रेशन वगैरे केले जातात. सो बऱ्याच वेळेला तुमचा टच त्या ठिकाणी त्या डिव्हाइसला होत असतो. सो अशी बायोमेट्रिक नोंदणी करण्यासाठी टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र देशातल्या 2 संस्थांनी घेतलेला आहे. एक आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याच्या माध्यमातून आपल्याला आधार कार्ड देखील मिळत असतं. सो UIDAI आणि IIT मुंबई नावाची संस्था, ह्या दोन्ही संस्थांनी करार केलेला आहे, ज्या कराराच्या माध्यमातून आता टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम त्या ठिकाणी येणार आहे. नंतर H3N8 नावाचा एक बर्ड फ्लू आहे. त्या बर्ड फ्लूमुळं पहिल्यांदाच एका मानवी मृत्यूची नोंद झालेली आहे, तो म्हणजे चीन या देशामुळं H3N8 या बर्ड फ्लूमुळे मानवी मृत्यूची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर ट्विटर हा जो काही सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही लोक आपली मतं व्यक्त करत असतात, परंतु ही जी काही मत व्यक्त करण्यासाठी कॅरेक्टर लिमिट आहे, अक्षरांची मर्यादा आहे, ती सध्याला आहे 280 अक्षर. आणि ह्या 280 अक्षरामध्ये त्या ठिकाणी काही लोक आपले मत पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून ही जी काही अक्षर मर्यादा आहे 280 शब्दांची, ती आता भविष्यामध्ये 10,000 शब्दांची केली जाणार आहे. सुरू आहे, अजून सुद्धा त्याचं फायनल त्या ठिकाणी झालं नाही. फक्त एवढंच माहिती असू द्या की सध्याला ट्विटरमध्ये जर तुम्हाला तुमची मतं व्यक्त करायची असेल तर कॅरेक्टर लिमिट किती आहे, तर 280 अक्षर त्या ठिकाणी आहेत. नंतर ॲपल हा एक फार मोठा ब्रँड त्या ठिकाणी आहे मोबाईलमधला, आणि त्याचे बरेच ग्राहक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना माहीत आहे की ॲपलचा एक मोठा ग्राहक वर्ग जो आहे तो भारतामध्ये आहे आणि त्यांना त्या ठिकाणी ॲपल उपलब्ध करून देण्यासाठी, आयफोन उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी ॲपलचं देशातलं पहिलं रिटेल स्टोअर म्हणजे काय, नागरिक स्वतः जाऊन त्या ठिकाणी मोबाईल घेऊ शकतात. होलसेल म्हणजे काय, जे मोठे मोठे दुकानदार आहेत ते होलसेलमध्ये किंवा मोठ्या बल्क क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी मोबाईल खरेदी करत असतात. सो तुम्ही या ॲपलच्या स्टोअरमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला हवा असलेला आयफोन त्या ठिकाणी घेऊ शकता. हे कुठं सुरू करण्यात आलेलं आहे, वांद्रा कुर्ला संकुल मुंबई या ठिकाणी देशातलं पहिलं रिटेल स्टोअर किंवा मुंबई हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर इलन मस्क यांनी एक चॅटबॉट घोषित केलेलं आहे, त्याचं नाव आहे ट्रूथ GPT. ओके, सो मागच्या लेक्चरमध्ये एकदा मी सांगितलं पण होतं की चॅटबॉट काय असतो. तर चॅटबॉट अशी गोष्ट असते की तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं तो देऊ शकतो. तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे तो लगेच त्या ठिकाणी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा निबंध लिहून पाहिजे, एखादी कविता लिहून पाहिजे, एखाद्या सिनेमाचा सीन त्या ठिकाणी लिहून पाहिजे, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कल्पनाचित्र बनवून पाहिजे, तुम्हाला काही त्या ठिकाणी मदत करू शकतो. आणि बरेच त्या ठिकाणी अशा प्रकारचे चॅटबॉट येत आहेत बघा. मध्यंतरी मायक्रोसॉफ्ट या कंपनीनं त्या ठिकाणी चॅट जीपीटी नावाचा एक चॅटबॉट आणलेला होता. नंतर त्या ठिकाणी गुगल नावाची जी काही कंपनी आहे त्या गुगल कंपनीनं बार्ड नावाचा एक GPT किंवा चॅटबॉट त्या ठिकाणी आणला होता. आणि आता एलन मस्क स्वतःचा एक चॅटबॉट आणतात, त्याचं नाव आहे ट्रूथ GPT. नंतर कोरोना विषाणू आपल्यामध्ये कंटिन्युअसली उत्परिवर्तन करत असतो आणि ह्या उत्परिवर्तनाच्या माध्यमातूनच ओमायक्रॉन नावाचा एक प्रकार त्या ठिकाणी कोरोनाचा जन्माला आला. आणि त्या ओमायक्रॉनचा पण एक उपप्रकार आहे, त्याचं नाव आहे आर्क्टुरस. ओके, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये XBB.1.16 असं त्याचं त्या ठिकाणी नाव आहे. सो आर्क्टुरस हे ओमायक्रॉन प्रकाराचा पण त्या ठिकाणी उपप्रकार त्या ठिकाणी आहे. नंतर देशातील पहिल्या व्हॉइस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बँकिंग ॲपचं अनावरण करणारी बँक आहे सिटी युनियन बँक. सिटी युनियन बँकेनं असं एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं आहे जिथं व्हॉइस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन त्या ठिकाणी होणार आहे. नंतर व्हॉट्सअपनं त्या ठिकाणी ऑनलाईन सेफ्टीसाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे स्टे सेफ, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं कसं सेफ राहू शकता किंवा तुम्हाला सायबर क्राईमपासून जर प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्ही याच्या माध्यमातून स्वतःचा बचाव करू शकता. नंतर चॅट GPT जे मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विकसित केलेला चॅटबॉट आहे त्याच्या वापरावर बंदी घालणारा देश आहे इटली. इटली या देशानं अशा प्रकारे चॅट GPTचा वापर करण्यावर बंदी घातलेली आहे. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा, स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद.
नंतर सायबर क्राईमच्या माध्यमातून जी काही फसवणूक होत असते ती फसवणूक कुठेतरी थांबावी आणि याचा जो काही फटका आहे तो सरकारी कार्यालयामध्ये काम करणारे काही कर्मचारी आहेत त्यांना पण बऱ्याच वेळेला बसत असतो. सो सर्व सरकारी विभागांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं एक उपक्रम सुरू केला आहे. त्याचं नाव आहे सायबर सुरक्षा भारत. सो बेसिकली सायबर सुरक्षा भारत हा उपक्रम कोणत्या मंत्रालयानं सुरू केलेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. नंतर बघा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी डीजी डॉग नावाचा एक रोबोटिक डॉग त्या ठिकाणी आणलेला आहे अमेरिकेनं. प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो डीजी डॉग आणि अमेरिका हे शब्द लक्षात ठेवा. नंतर जगातलं पहिलं अँटी स्पायवेअर डिक्लेरेशन जारी करणारे देश 10 देशांनी अशा प्रकारचं जगातलं पहिलं अँटी स्पायवेअर डिक्लेरेशन घोषित केलेलं आहे. त्याच्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोस्टारिका, डेन्मार्क, फ्रान्स, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. नंतर एक महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, 17 एप्रिल 2023 रोजी गोव्यामध्ये G20 हेल्थ वर्किंग ग्रुपची एक बैठक सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये भारताच्या पहिल्या मोबाईल BSL 3 प्रयोगशाळेचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलं. BSL म्हणजे बायोसेफ्टी लेवल 3, म्हणजे अशा वेळेला जेव्हा संसर्ग वगैरे येतात कोरोनाचे त्याच्याबद्दल संशोधन करण्यासाठी जी काही प्रयोगशाळा उभारली जाते ती असते बायोसेफ्टी लेवलमध्ये. ओके, आणि ती आहे मोबाईल म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी. सो अशी एक बस डेव्हलप केली जाते. त्या बसमध्ये त्या ठिकाणी सगळ्या सुविधा त्या ठिकाणी असतात आणि त्याला म्हटलं जातं मोबाईल BSL 3 प्रयोगशाळा. सो भारताची पहिली मोबाईल BSL 3 प्रयोगशाळेचं नाव काय आहे तर तिचं नाव आहे रामबाण. रामबाण म्हणजे काय, रॅपिड ॲक्शन मोबाईल BSL 3+ ॲडव्हान्स्ड ॲग्युमेंटेड नेटवर्क, ज्याच्या माध्यमातून एखादा जेव्हा आउटब्रेक होतो डिसीजचा त्याच्याबद्दल संशोधन पटकन व्हावं म्हणून अशा प्रकारची प्रयोगशाळा त्या ठिकाणी तयार करण्यात येते. सो BSL 3 प्रयोगशाळा रामबाण असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजन आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारतं. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा अभ्यास करण्यासाठी लायगो इंडिया नावाची वेधशाळा हिंगोली जिल्ह्यामधल्या औंढ्या नागनाथजवळ त्या ठिकाणी उभा केली जाणार आहे. जगातली अशा प्रकारची 3री वेधशाळा आहे. याच्यापूर्वी त्या ठिकाणी 2 वेधशाळा अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लायगो म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी. ओके, आणि 3 संस्थांच्या माध्यमातून त्याचा विकास आहे. आयुका, प्लाझ्मा रिसर्च आणि राजारम्मन्ना, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर क्वांटम कम्प्युटर विकसित करण्यासाठी राष्ट्रीय क्वांटम मिशनची घोषणा करण्यात आलेली आहे. 6003.65 कोटी इतका खर्च त्या ठिकाणी आहे. 8 वर्षासाठी मिशन आहे. अशा प्रकारे डेडिकेटेड क्वांटम मिशन सुरू करणारा भारत जगातला 7वा देश त्या ठिकाणी आहे, जिथं 50 ते 1000 क्युबिट क्षमतेचे क्वांटम कम्प्युटर्स पुढच्या 8 वर्षामध्ये विकसित केले जाणार आहेत. नंतर AI बेस्ड सेवा आणि उत्पादनं देणारे जे काही स्टार्टअप्स कंपनी आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांची क्रमवारी त्या ठिकाणी आहे. अमेरिका 1 नंबरला आहे, भारत 5 नंबरला त्या ठिकाणी आहे. आणि अहवाल जो आहे तो स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेला आहे. नंतर सायबर गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी 4थ्या नंबरला आहे, तेलंगणा 1 नंबरला आहे. नंतर देशात पहिल्यांदाच क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे गीर कालवडीचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि जन्माला आलेलं जे काही कालवड आहे त्याचं नामकरण गंगा असं करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल इथं हा प्रयोग यशस्वी करण्यात आलेला आहे. देशातलं पहिलं डिजिटल सायन्स पार्क तिरुवनंतपुरम इथं आहे. 3D प्रिंटेड ऑफिस बेंगळूर या ठिकाणी आहे. IIT मद्रासनं असं एक उपकरण शोधून काढले जे दुधातली भेसळ अगदी 30 सेकंदात शोधून काढू शकतं. माय हायड्रा ही जगातली पहिली द्रव हायड्रोजनवर चालणारी फेरी आहे. फेरी म्हणजे एक बोट त्या ठिकाणी असते. टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीमसाठी युनिक आयडेंटिफिकेशन आणि IIT मुंबईनं त्या ठिकाणी करार केलेला आहे. H3N8 बर्ड फ्लूमुळं जगातला पहिला मानवी मृत्यूची नोंद चीनमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. ट्विटरवरच्या कॅरेक्टर लिमिट त्या ठिकाणी 10,000 करण्यात येणार आहे, परंतु सध्याला 280 अक्षर आहे. ॲपलचं पहिलं रिटेल स्टोअर मुंबईमध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर इलन मस्क यांनी ट्रूथ GPT नावाचा चॅटबोट घोषित केलेला आहे. मायक्रोसॉफ्टचा आहे ChatGPT आणि गुगलचा आहे बार्ड. नंतर देशातल्या पहिल्या व्हॉइस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बँकिंग ॲपचं नाव आहे. बँकिंग ॲप सुरू करणारी बँक आहे सिटी युनियन बँक. ओके, स्टे सेफ नावाचा एक ऑनलाईन सेफ्टी मोहीम व्हॉट्सअपनं सुरू केलेली आहे. ChatGPTवर इटली देशानं बॅन त्या ठिकाणी आणलेला आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सायबर सुरक्षा भारत नावाचा उपक्रम सुरू केला आहे. डिजिडॉग नावाचा रोबोटिक कुत्रा अमेरिकेनं त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. नंतर BSL+3 नावाची प्रयोगशाळा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे रामबाण. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.